हाय मंडळी, कसे आहे? बरे आहे ना? बघा, आज आपण आलोय आपल्या शेतावरती. आपलं शेत सध्या मोकळं आहे, त्याला कुंपण करायचं आहे. त्यामुळे जरा जे बाजूला खुंट गाडायची आहेत, तर ते हे झाड कापून आपण गाडणार आहोत. त्याच्याकरता हे तोडून घेतोय आज. काय घाम आहे बघा. आणि हा वरती बघा. तिकडे तोडून पडलं, मला वाटलं अंगावर पडलं काय. वरती बघा. चला, हे जरा पावसाला आपण बोलू आता. एक गाणं बोलू त्याला. पड र पाण्या कर पाणी पाणी. पड र पाण्या कर पाणी पाणी. शेत हे माझ लय ताणल चातकावानी. शेत हे माझ लय ताणल चातकावानी. पड र पाण्या कर पाणी पाणी. शेत हे माझ लय तहानल चातकावानी. बघा तिकडे बाकी खुशाली ताई, कविता ताई सगळे लागलेले आहेत. आणि आमची काकीबाई आलाय तिकडे लंगडत. ती पाऊस आला ना, त्या पावसाला पकडायला गेलेली, थांबवायला का बाबा इकडेच थांब म्हणून. तर ती पडली म्हणून लंगडते ना. बघा कसं काम करून घाम फुटलाय आणि कशी अवस्था आहे. जे आपल्या वाट्याला आलेलं काम आपण कधी करायला तयार असतो. पण त्यापूर्वी तुम्हाला दाखवतो आजच्या आनंदाची गोष्ट. हा पाऊस बघा कसा डोंगराला पाऊस दिसतोय ना, आपल्याकडे पडतोय. खूपच छान वाटते. डोंगर बघा, पाऊस पडल्यामुळे दगड कसे ओले झाल्यात, कसे दगड ओले झालेत बघा. आणि वरून पावसाचे ढग येतात ते काळे. आणि आज पावसाने सुरुवात केलेली आहे. खूप छान वाटतंय. आणि आम्ही शेतावर आलोय. किती आनंदाची गोष्ट आहे की आज शेतावर आलोय आणि पाऊस सुरू झालाय. आणि आम्ही पावसापासून वाचण्यासाठी कुठल्या झाडाखाली उभे आहोत बघा. निंबाड्याचं झाड. अशी शेतामध्ये झाडं असल्याची फायदा आहे. पण जी झाडं आपल्याला शेतामध्ये म्हणजे काय, एखादं पीक लावलं, जसं आता भात लावणार आहोत, तर भात लावल्यानंतर जे पाण्याचे थेंब पडतील, त्यामुळे ती बांधावरची फांद्या ज्या येणार आहेत शेतामध्ये, त्या आपल्याला कापल्या पाहिजेत. म्हणून आपण कापतोय. आणि जे फांद्या आहेत त्या कुंपवनाला पण होऊन जातील, असा आपला विचार आहे. आणि त्याला आज आपण सुरुवात केलंय. थकून गेलोय. ऊन सवय नाही या उन्हामध्ये काम करायची, तरी सुद्धा करतोय. कारण माणसाकडे प्रत्येक गोष्ट करण्यासाठी जिद्द पाहिजे. करायचं आहे म्हणजे करायचं आहे. हा बघा, हा आपल्या शेतातला तलाव. आता याच्यात जरा पण पाणी नाहीये, पण जेव्हा हा पाऊस पडणार तेव्हा आपला तलाव कसा भरलेला असेल हे जेव्हा आपण नंतर येऊ पाण्याने भरलेला, तेव्हा एकदा दाखवू. त्यामुळे तेव्हा पण हा व्हिडिओ बघा. आम्ही जरूर दाखवणार हे कसा तलाव भरला जातो आपला. पूर्ण हे भरला जातो पूर्ण तलाव. आता एकदम कोरडा झालेला आहे. त्याला येणाऱ्या दिवसात बघूया आपण, अजून जेसीबी लावून खणूया. आणि हे बघा दगडी ही निघालेली त्याच तळावातली. हे एवढ्या मोठ्या दगडी ज्या आहेत ते याच्यातल्याच निघालेल्या. आपल्याला पूर्ण तिथपर्यंत करायचा होता हा तलाव, पण आपण केला नाही, अर्धवट सोडला. आणि ही शेतं बघा आपली इकडे. हे इकडे एक मोठं शेत आहे, ते तिकडे आहे, खालच्या बाजून आहे. आपण गाडी पार्क केलंय त्याच्या तिकडून पण आहे. आणि आपला तो तबेला होता, तो तबेला बघा आपला तिकडे होता. पण आता सध्या आपण इकडे राहत नाही. आणि त्या कुत्र्याला बघा, करवंदीच्या झाडा कशी खाली कसा झोपलेला आहे तो कुत्रा. अगदी निवांत झोपलाय. पाऊस येवो ऊन असो त्याला काही पर्वा नाही, चिंता नाहीये त्याला. काया शेतामंदी घाम जिरव काया शेतामंदी घाम जिरव. बघा आपण खड्डे खणतोय ते बांबू काढायला. एक खाली दगड लागलाय, कांदा दगड. बघा दगड किती मोठा. तसे दगड आपल्याला खूप अजून लागतील खड्डे खणायला खणता. आणि पाऊस बघा किती छान पडतोय. फूलों सा चेहरा तेरा कलियों से मुस्कान है, एक तेरा देख के रंग तेरा देख के कुदरत भी हैरान है.
बरसात के दिन आए, मुलाकात के दिन आए, हम सोच में थे जिनके, उस रात के दिन आए. टाडा टाटा 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 टाटा. चला आता इथून निघूया आपण घरला. चला बाय बाय मंडळी. आता आपण इथेच थांबतो. आज आलो होतो आपण आपल्या शेतावर आणि शेतावरचा व्हिडिओ बनवला. जे काम केलं आहे ते दाखवलेलं आहे. उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, आनंदात राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा.